आणि स्थानिक कराविरोधात व्यापाऱ्यांचा बंद यशस्वी। डिझेल लिटर मागे 72 तर केरोसिन 28 पैशांनी स्वस्त होणार। आणि मनसेचा कळवा रुग्णालयावर धडक मोर्चा। घरात बँकेची ब्रांच। अगं चला, मुहूर्त जवळ आला। वी आर रेडी। काहीतरीच काय घरात ब्रँच कमाल आहे। आता TGSBतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपली TGSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। वारंवार मागणी केल्यानंतरही महापालिका हद्दीतील जकात वसुली बंद होत नसल्यानं अखेर या जकातीच्या हद्दीपारीसाठी राज्यातील महापालिका क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक आणि वाहतूक संघटनांनी 30 जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली। त्याला ठाणे शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सकाळपासूनच ठाण्यातील बाजारपेठ आणि इतर भागात या बंदमुळे शुकशुकाट दिसत होता। वॅट लागू केल्यानंतर सर्व महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील जकात वसुली रद्द करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं। परंतु आपल्याच आश्वासनाला सरकारनं हरताळ फासला असून आजही सर्व प्रमुख महापालिकांमध्ये जकात वसुली सुरू आहे। ही जकात रद्द करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलनं झाली, मात्र त्यातून न्याय मिळत नसल्यानं हे आक्रमक आंदोलन उभारावं लागत असल्याचं या व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हे जकात विरोधी आंदोलन करण्यात आलं। यावेळी टिसाचे अध्यक्ष मधु खामटे, व्यापारी महामंडळाचे नानजीभाई ठक्कर, मगनभाई ठक्कर यांच्यासह 22 संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते। जकात आणि स्थानिक संस्था कर हे राज्यातील उद्योगास मारक असून तो तातडीनं रद्द करावा अशी मागणीही यावेळी विविध संघटनांनी केली आहे। महागाईच्या भडक्याला आवर घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला। डिझेल आणि केरोसिनवरील वॅट 2% कमी करण्याचा निर्णय घेत राज्य मंत्रिमंडळानं घेतल्यामुळे डिझेल लिटर मागे 72 तर केरोसिन 28 पैशांनी स्वस्त होणार आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत डिझेलवरील वॅट 26% वरून 24% वाढवण्यात आला आहे। राज्याच्या इतर भागात तो 23 वरून 21% आला आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील केरोसिनचा वॅट राज्यात सगळीकडे 5% वरून 3% करण्यात आला आहे। या दोन्ही निर्णयांमुळे राज्यात पुढील 9 महिन्यांसाठी 500 कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावं लागणार आहे। डिझेल केरोसिनवरील वॅटमध्ये केलेली कपात फारच तुकडी असल्याचं वाटत नाही का? या प्रश्नात ते म्हणाले की राज्याचे किती आर्थिक भार सोसावा लागतो याचा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे। केवळ दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना एवढी सबसिडी द्याव्यास हवी असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। कळवा रुग्णालयात बोकाळत चालत असलेला गैरकारभार आणि भ्रष्टाचार विरोधात मनसेच्या वतीनं कळवा रुग्णालयात मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाचं नेतृत्व मनसेचे राजन गावंड यांनी केलं होतं। ठाणे महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी RT केंद्रे हे भ्रष्ट असून त्यांची चौकशी करून त्यांना पालिका सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी यावेळी मनसेच्या वतीनं करण्यात आली। कळवा नाका येथून निघालेल्या या मोर्चात मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी केंद्रेच्या विरोधात हाय हायच्या घोषणांनी कळवा परिसर दुमदुमले होते, तर मनसैनिकांना आवरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा मागवण्यात आला होता। आपल्या या आंदोलनाबद्दल गावंड यांनी प्रतिष्ठा वृत्तवाहिनीला सांगितले। माणसाच्या कारभाराच्या विरोधात त्याला अधिकारी म्हणणं सुद्धा आम्हाला आता कमीपणाचं वाटतं। आपल्या महामूर्ख आणि निर्लज्ज माणसाच्या विरोधात आम्ही गेल्या वर्षभर सातत्यानं निवेदनं देतोय, निदर्शनं करतोय, परंतु महापालिकेला जाग येत नाही। पाणीपुरीचं आंदोलन सुद्धा हे त्याच्यापासूनच सुरुवात झालं होतं, कारण त्याला कुठेही कंट्रोल ठेवता आला नाही आणि त्यामुळे या शहरामध्ये सगळीकडे अनास्था माजली, लोकांच्या जीविताशी खेळ होते। कळवा हॉस्पिटल सारखा इतका महत्वाचा प्रश्न जो केवळ शहराशी नाही तर पूर्ण जिल्ह्याशी निगडीत आहे। जिल्ह्यातले रुग्ण येतात, कुठल्याही सोयीसुविधा नाहीत, अपग्रेडेशन नाही आणि भरीसभर म्हणून आत्ता काल परवा पाण्याच्या टाकीमध्ये 6 कबुतरं मेलेली आढळली आणि त्याच्यावर तातडीनं कुठलीही कारवाई न करता हा माणूस तिकडे मार्केट रोडवर बसलेला आहे। आणि त्यामुळे आज आयुक्तांना आम्ही सत्तपणे सांगतो की येत्या 8 दिवसात केंद्राचं निलंबन झालंच पाहिजे। लोकांच्या जीविताशी खेळणारा कुठलाही अधिकारी या महापालिकेत आपल्या पदावर राहण्यास लायक नाही। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात रेमंड आपल्या शब्दापासून फिरले। 230 कामगारांच्या मुलांना फी मध्ये सवलत नाही। गणेश उत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 2 जादा गाड्या।
आणि जिल्ह्यातील 17 अवैध सोनोग्राफी सेंटर्स सील. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. रेमंड कंपनी बंद करीत असलो तरी सिंघानिया शाळेतील कामगारांच्या मुलांची फी सवलत कायम राहील असं आश्वासन कंपनीचे संचालक गौतम सिंघानिया यांनी दिले असले तरी या शाळेतील 230 कामगारांच्या मुलांना वार्षिक 30,000 रुपये फी भरण्याचं फरमान काढून शाळा व्यवस्थापनानं कोलांटी उडी मारली आहे. फी भरली नाही तर मुलांची शाळेतून हकालपट्टी करण्याचा इशाराही त्यांनी दिल्यानं कामगारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. रेमंड व्यवस्थापनानं कामगारांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झाल्यानंतर सिंघानिया समूहाचे कामगारांच्या मुलांना दिली जाणारी सवलत रद्द केली आहे. शाळेतील अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच कामगारांच्या मुलांना देखील फी भरावी लागेल असं फरमान शाळेच्या व्यवस्थापनानं काढलं आहे. नोकरी गमावल्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या कामगारांना मुलांच्या शिक्षणासाठी महिन्याकाठी 2,500 रुपये कोठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी उसळत असल्यानं त्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर सीएसटी मडगाव आणि कुर्ला मडगाव अशा 2 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेचे गणेश उत्सवासाठीचे आरक्षण आधीच पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी जादा रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. सीएसटी मडगाव एक्सप्रेस 25 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत सीएसटीहून दररोज रात्री 12:20 सुटेल, तर कुर्ला मडगाव एक्सप्रेस 29 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत कुर्ला टर्मिनल्सहून रात्री 12:50 सुटेल. या विशेष रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडुरे, पेडणे, थिविम, करमाली या स्थानकांवर थांबतील अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे. परळी येथील सोनोग्राफी केंद्रातील धक्कादायक गैरकारभार चव्हाट्यावर आल्यानंतर 20 जूनपासून ठाणे जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 144 सेंटर्सची तपासणी करण्यात आली असून 17 सेंटर्समध्ये त्रुटी आढळल्यानं ती सील करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्वी आणि गर्भधारणेनंतर लिंग चाचणी प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आदेश जिल्हाधिकारी आबासाहेब जराड यांनी दिले आहेत. गैरकृत्य करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रावर कारवाई करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात जिल्ह्यातील गावांना आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी प्रमोद हिंदूरावांची 250 कोटी रुपयांची मागणी. पावसाळ्यात सुरू होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, ठाणे महानगरपालिकेचे आवाहन. आणि स्वच्छ आणि कचरामुक्त ठाण्यासाठी 100 सफाई मार्शल नेमले जाणार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. जिल्ह्यातील गावांना आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी नियोजन मंडळानं 250 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मोटेक सिंग अहुवालिया यांच्याकडे केली आहे. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 1,10,00,000 पोहोचली असून 33% लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे. याकडे त्यांनी अहुवालियांचे लक्ष वेधले आहे.
मोटेक सिंग अहवालिया यांच्या मुंबई भेटीत हिंदूराव यांनी त्यांना निवेदन दिलं. जिल्ह्याच्या नागरिकांसोबतच ग्रामीण भागावरील सुविधांवरही ताण पडत आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी, गरिबांना घरे, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा आदी पुरवण्यासाठी निधीची गरज भासते. 1,10,00,000 पैकी 33% लोकसंख्या ग्रामीण भागाची आहे. त्यामुळे अहवालिया यांनी गांभीर्याने विचार करून 250 कोटींचा विशेष निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी केली आहे. पावसाळ्यात सुरू होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी नागरिकांनी सोसायटीच्या आवारात स्वच्छता ठेवावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांवर आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने नागरिकांना सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात पाण्याद्वारे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढत असल्यानं पाणी उकळून पिणे अत्यावश्यक असून सोसायटीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात आणि पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनचा वापर करावा असं आवाहन महानगरपालिकेने केले आहे. साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी नागरिकांनी 7 दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेवू नये आणि साठवलेले पाणी झाकून ठेवावे. तसंच सोसायटीच्या आवारातील नारळाच्या करवंट्या, टायर्स, रिकामे डबे यांची तातडीनं विल्हेवाट लावावी असंही महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे. ठाणे शहर कचरामुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला असून स्वच्छ आणि कचरामुक्त ठाण्यासाठी 100 सफाई मार्शल आणि सुमारे 350 कचरा संकलक नेमले जाणार आहेत. हे सुमारे 450 कामगार ठाण्याला कचऱ्याच्या दुर्गंधीपासून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. ठाणे महापालिकेच्या 138 घंटागाड्या आणि त्यावरील ठेकेदाराचे खासगी कंत्राटी कामगार हा कचरा उचलण्याचं आणि तो डायघर येथील डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकण्याचं काम करतात. मात्र एकदा घंटागाडी येऊन गेली की पुन्हा काही वेळातच कचरा कुंड्या भरून जातात. ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं ठाणे महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होणारे अशा प्रकारचे 100 स्पॉट निवडले आहेत. या ठिकाणी 100 सफाई मार्शल नियुक्त केले जाणार आहेत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जकात आणि स्थानिक कराविरोधात व्यापाऱ्यांचा बंद यशस्वी. डिझेल लिटर मागे 72 तर केरोसिन 28 पैशांनी स्वस्त होणार. आणि मनसेचा कळवा रुग्णालयावर धडक मोर्चा. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.